जेव्हा दशरथ महाराजांनी एकदा आरशामध्ये पाहिलं, त्यांना एक पांढरा केस दिसला. तात्काळ त्याने विचार केला, एकाही क्षणाचा विलंब न करता बायकोला सुद्धा विचारलं नाही त्याने काय करू म्हणून. तात्काळ दशरथ महाराज म्हणले, मला आता रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हायला पाहिजे, हा कारभार मुलांच्या हातात दिला पाहिजे, कारण आता माझा एक केस पिकलेला आहे. दशरथ महाराजांनी हा निर्णय घेतला. मन जर बुद्धिमान असेल, तुमचं जर मन सत्संगामध्ये असेल, तर असे विचार निर्माण होऊ शकतात. आणि याच्या विरोधामध्ये अमेरिकेमधली एक महिला, जी जगप्रसिद्ध अभिनेत्री होती, नटी होती, तिने सुद्धा एक दिवशी आरशामध्ये पाहिलं. तिचं नाव लॉरेन्स काहीतरी असं होतं. आणि ज्या वेळेला तिला एक पांढरा केस दिसला, पहिल्यांदा तिनं बघितलं की माझा कुठला तरी केस पांढरा झालेला आहे, तात्काळ तिने आत्महत्या केली. जगातली मी सर्वात सुंदर आणि माझं केस पांढरे झालंय इतक्या लवकर, सहन नाही झालं तिला. हे आहे मनाची मनस्थिती. म्हणजे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये राहता, त्यावेळेला त्याच्यावर आपली मनस्थिती अवलंबून असते. म्हणून परिस्थिती सॉलिड पाहिजे. तर या ठिकाणी दशरथ महाराजांची परिस्थिती, त्यांनी वेगळा निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला आणि इकडे येणे आत्महत्या केली. म्हणून मन सक्षम पाहिजे आपलं, बुद्धी सतसत विवेक बुद्धी पाहिजे. बुद्धी स्थिर व्हायला हवी, हे मन स्थिर व्हायला हवं. आणि हे केवळ भगवंतांच्या नामस्मरणामुळेच होऊ शकतं, गीता भागवताच्या अध्ययनानंच होऊ शकतं. अन्य कोणताही उपाय नाही, अन्य कोणताही उपाय नाही, अन्य कोणताही उपाय